हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू आवर चॅनल फार्मसी पाठशाला विथ ओमकार सर. स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर. आज आपल्याला काय शिकायचं आहे की आज आपल्याला एज्युकेशन रेग्युलेशनचा याच्या पार्टमध्ये आपल्याला ॲप्रुव्हल इन्स्टिट्यूट काय असते आणि जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग म्हणजे आपलं स्टेट वाईज आपण सेंट्रल काउन्सिलिंग शिकलेली आहे, पण आता आपल्याला काय शिकायचं आहे की आपल्याला जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, स्टेट फार्मसी काउन्सिलिंग कशी असते, स्टेट वाईज कसं असते याची माहिती घ्यायची. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण एक पॉईंट उरला तर आपल्या एज्युकेशन रेग्युलेशनमध्ये ते झाल्यानंतर आपण लवकरच स्टार्ट करणार आहोत आपलं जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, स्टेट फार्मसी काउन्सिलिंग. सो एज्युकेशन रेग्युलेशनच्या पार्टमध्ये आज ॲप्रुव्हल हे एक छोटासा पॉईंट आहे. हे असे 4 पॉईंट आहेत. सो आता काय असेल ॲप्रुव्हल ऑफ इन्स्टिट्यूट, म्हणजे आता आपण कसं एखादं कॉलेज टाकायचं असेल तर त्यासाठी काय काय अप्रूव्हल पाहिजे आपल्याला, तर त्या गोष्टी आपण जाणून घ्यायच्या की आपल्याला काय काय अप्रूव्हल लागू शकतं. हा पेपरमध्ये पडू शकतो 5 मार्काला की अप्रूव्हड कसं असतं तुमच्या इन्स्टिट्यूटचं. काय MCQ येऊ शकते, MCQचं पण आपण लवकर बघणार आहोत. त्यानंतर बघा आता पहिला पॉईंट काय म्हणते, ॲप्लिकेशन ऑफ इन्स्टिट्यूट. म्हणजे आता ह्याचा अर्थ काय होतो आणि इन्स्पेक्शन, अप्रूव्हल आणि डिक्लेरेशन. तर आपण एक 1 बाय 1 याचं डिस्कशन करू. सो अप्रूव्ड ऑफ इन्स्टिट्यूटचा काय अर्थ असतो की सर्वप्रथम आता आपल्याला काही गोष्टी अपलोड करायच्या असतील, समजा काही गोष्टी आपल्याला अप्लाय करायच्या असतील तर आपण अप्रूव्ड ऑफ इन्स्टिट्यूटचा अर्थ काय होतो, ॲप्लिकेशन आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असेल, समजा कॉलेजमधून आपल्याला रजासुद्धा घ्यायची असेल तरी आपल्याला त्या गोष्टीसाठी ॲप्लिकेशन करावं लागते. सो ॲप्लिकेशन ऑफ इन्स्टिट्यूट काय असतं अर्थ, तर आता समजा आपल्याला कोर्स ऑफ स्टडी म्हणजे आता कॉलेज असतं, नवीन कॉलेज काढायसाठी बी फार्मा कोर्स आणावं लागते. त्यानंतर डी फार्मा कोर्स, या 2 कोर्स आपल्याला मान्यता लवकर भेटते. एम फार्मसीला टाईम असतो तोपर्यंत. त्यामुळे या 2 गोष्टीची आपल्याला जर समजा पाहिजे असेल त्यासाठी ॲप्लिकेशन आपल्याला करावं लागतात. कोर्स ऑफ स्टडी, आपल्याला कोणती कोर्स करायची आहे, काय करायची आहे त्याची माहिती घ्यायची आहे. त्यानंतर कसं आहे, आपल्याला ॲप्लिकेशन म्हणजे आपल्याला एक ॲप्लिकेशन करावं लागते PCIला, की PCI म्हणजे आपली सेंट्रल काउन्सिलिंग फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाला अर्ज करावा लागतो की आमच्या PCIला अर्ज करावा लागते की आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये व्हॅलिड आपली जी असते PCIनं ठरवलेलं मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन, जे ERमध्ये आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलो की डी फार्मसी मिनिमम कोर्स आहे, त्या कोर्ससाठी आपल्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. तर PCIला ॲप्लिकेशन केलं की सेंट्रल काउन्सिलिंग, तर ॲप्लिकेशन करायचं कसं, तर त्याच्या थोडक्यात लिहायचं काय माहिती आहे का, की आता आपल्याला पेपरमध्ये जर 5 मार्काला क्वेश्चन पडला तर ॲप्लिकेशन ऑफ इन्स्टिट्यूट हे 4 पॉईंट 1 बाय 1 लिहायचे. पहिले 1 बाय 1 लिहिल्यानंतर मग एक एक्सप्लेन करायचं. म्हणजे कसं चेक करणार आहे इन्व्हिजिलेटर काय करतो, 4 पॉईंट आहेत बरोबर आहे, थोडंफार थेरी वाचतो आणि मार्क 5 पैकी 3 जरी मार्क मिनिमम देऊन टाकत असतो. आता लिहिण्यावर आहे आपला किती लांबलचक आपण लिहिशा. ॲप्लिकेशन ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ओळखलायचं की आपल्या इन्स्टिट्यूट म्हणजे आपली कॉलेज असतात, त्या कॉलेजमध्ये आपल्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम कॉलेजवाल्यांनी आपल्याला ॲप्लिकेशन द्यायचं असते कॉलेजवाल्यांनी. तर कॉलेजवाल्यांनी ॲप्लिकेशन दिल्यानंतर आपल्याला कसं करावं लागतं की बी फार्मसी डी फार्मसी कोर्स येण्यासाठी आपल्याला मिनिमम स्टँडर्ड एज्युकेशन ते जे आपल्याला सांगितलं आहे त्याने डिप्लोमा ते आपल्याला सुरू करू. आपली प्रॅक्टिकल हेडिंग जे आपली होल्ड एक्झामिनेशन आपण ठेवलेलं असतो त्यासाठी मान्यता देतं. त्यानंतर आता आपण काय करू, जेव्हा आपण ॲप्लिकेशन अप्रूव्ह झाले, समजा आपल्या ॲप्लिकेशनला त्यांनी दखल घेतली समजा PCIनं, तर आता बरोबर आहे का चुकीचं आहे ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाहाव्या लागतात. त्यासाठी आपल्याला काय की इन्स्पेक्शन दुसरा ऑप्शन असतो. जे PCIचं इन्स्पेक्शन आपण नेहमी म्हणतो, कधी कधी कॉलेजमध्ये पण होत असते आपल्या की PCIचं उद्या इन्स्पेक्शन आहे, यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी युनिफॉर्ममध्ये यायचं, सगळे तुमचे होम जे आपण थोडक्यात म्हणतो मॅन्युअल्स कंप्लीट पाहिजे वगैरे, ह्या सर्व गोष्टी आपण म्हणत असतो. सो तर हे अप्रूव्ह झाल्यानंतर, पण अप्रूव्ह व्हायच्या आधी समजा अप्रूव्ड व्हायच्या आधी जर समजे ॲप्लिकेशन दखल गेली की यांनी यांना PCIचं अप्रूव्ड पाहिजे, तर इन्स्पेक्शन येत असते, PCIची एक कमिटी येत असते कॉलेजमध्ये आपल्या, तर ते भेट देण्यासाठी येत असते आपल्या कॉलेजमध्ये. तर थोडक्यात याच्यात काय असते इन्स्पेक्शनमध्ये आपल्याला सर्व गोष्टी की आता आपल्या कॉलेजमध्ये समजा PCIची आपल्याला अप्रूव्ड पाहिजे असेल तर मेन गोष्ट कोणती असते की तुम्हाला कॉलेजमध्ये काय फॅसिलिटीज आहेत, म्हणजे स्टुडंटसाठी काय फॅसिलिटी आहेत, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे का, दिलेला सिलेबस होऊ शकतो का व्यवस्थित, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व गोष्टी मान्यता भेटू शकतात. सो
काय म्हटलंय, आपलं इन्स्पेक्शन पॉईंट चालू होतं. इन्स्पेक्शन पॉईंटमध्ये थोडक्यात जर म्हणलं तर PCIची कमिटी येत असती. ती कमिटी येऊन चेक करते की यांची प्रिस्क्राईब होल्डिंग आहे का, म्हणजे हायच प्रिस्क्राईबच्या सोयीनुसार आहे का, या सर्व गोष्टी आपल्याला चेक करते. त्यानंतर जो एज्युकेशन रेग्युलेशन दिलेले आहे, आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलो की ते मिनिमम स्टँडर्ड एज्युकेशन प्रॅक्टिकल ट्रेनिंगसाठी यूज आहे का, बरोबर लॅब्स आहेत का, केमिकल्स आहेत का, सर्व गोष्टी PCIच्या कमिटी बघत असते. त्यानंतर आपल्याला कसं ERच्या थोडक्यात म्हणलं तर ER आपला जो आहे एज्युकेशन रेग्युलेशन, यांचे जे दिलेले आपण काल 5 पॉईंट पाहिले होते, त्या 5 पॉईंटच्या तर अंदर येते की नाही, येते की नाही, ह्या गोष्टी आपण ERमध्ये पाहिलेल्या आहेत. सो पहिल्यांदा काय लिहायचं, ॲप्लिकेशन ऑफ इन्स्टिट्यूट. पेपरमध्ये विचारलं तर सुरुवातीला काय लिहायचं की आपल्या कॉलेजमध्ये समजा डी फार्माच्या ॲप्लिकेशन इन्स्टिट्यूट होत असतात, त्या सर्व गोष्टीला आपल्याला बघावं लागतं. त्यानंतर आपल्याला काय, इन्स्पेक्शन. त्यानंतर ॲप्रुव्हल. मग आता काय असते, सेकंड पॉईंट, आपल्या कॉलेजनं ॲप्लिकेशन केलं, ते ॲप्लिकेशन कशासाठी केलं, डी फार्मा. आपल्याला कसं एज्युकेशन आणायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला पेपरमध्ये लिहायचं काय, त्या ॲप्लिकेशनमध्ये काय पॉईंट लिहायचा तोंडी सांगतो. आपल्या नोट्समध्ये पण मी डिटेलमध्ये दिलेलं आहे, ते मी लवकर तुम्हाला प्रोव्हाइड करेल. सो काय म्हटलंय, काय लिहायचं आपल्याला थोडक्यात, तर आता आपल्याला ॲप्लिकेशन दिलं कॉलेजला, म्हणजे ॲप्लिकेशन केलं आपण इन्स्टिट्यूटला. सो इन्स्टिट्यूटला जर ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला पहिली गोष्ट काय लिहायची त्याच्यात, की आपल्याला होल्डिंग, म्हणजे जे आपलं एक्झामिनेशन आहे आपण ठेवतो, म्हणजे ह्याची सेशनल एक्झामिनेशनला मान्यता देण्यात, जे कॉलेज लेवलला सगळे काय येतात त्या गोष्टीसाठी ॲप्लिकेशन आपण सेंड करतो. कशासाठी, बी फार्मा आणि डी फार्मा कोर्स रेग्युलर येण्यासाठी. त्यानंतर आपलं काय, इन्स्पेक्शन आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर PCI याची दखल घेतो. PCIची दखल घेतल्यानंतर इन्स्पेक्शन आपल्याला काय, इन्स्पेक्शन आपल्या कॉलेजला भेट देतं आणि सगळ्या गोष्टी चेक करतं आणि त्या सर्व गोष्टी ER म्हणजे एज्युकेशन रेग्युलेशनच्या नियमानुसार आहेत का, या सर्व गोष्टी विचार करू शकतो. आणि मेन म्हणजे इन्स्पेक्शन सगळ्या गोष्टी चेक करू शकतो. तर तुम्हाला हा मेन पॉईंटवर जोर टाकायचा की ERच्या दृष्टिकोनात, म्हणजे ERच्या याच्यात आपल्या नोट्समध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे, मी समजण्यासाठी तुम्हाला केले पॉईंट. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे ER झाल्यानंतर समजा बाकीची गोष्ट जी असते, म्हणजे समजा आता एक्झाम कंडक्ट केली, समजा इन्स्पेक्शनवाल्याने म्हणले एक्झाम घ्यायची, तर ती एक्झाम आपल्या कॉलेजमध्ये बरोबर होते का, या दृष्टिकोनातून पण आपल्याला ती गोष्ट घ्यावी लागते. त्यानंतर आपला दुसरा जो पॉईंट आहे तो म्हणजे ॲप्रुव्हल म्हणजे सगळ्या आता ॲप्रुव्हल कशाने भेटते, तर ॲप्रुव्हल आपल्याला भेटते समजा आता आपल्या जर या दोन गोष्टी, ही स्टार मार्क झाले, हे झाल्या, त्यानंतर ही पण ओके झाली, इन्स्पेक्शन वाटते ह्या कॉलेजमध्ये सर्व फॅसिलिटीज आहे, याला ॲप्रुव्ह देऊन टाकूत आपण. सो ॲप्रुव्हलमध्ये काय होते, ॲप्रुव्हलमध्ये काय होते, तर इन्स्पेक्शन आपल्याला सर्व गोष्टी देत असतो. समजा इन्स्पेक्शनमध्ये सर्व गोष्टी त्यांनी बघितलेल्या असतात, आपल्या कॉलेजमध्ये काय बरोबर आहे, सगळं ओके आहे का, सगळं एज्युकेशन रेग्युलेशनच्या दृष्टिकोनातून आहे का, सर्व गोष्टी आपल्याला बघायच्या, त्यांनी बघून घेतात. त्यानंतर PCI आपल्याला काय करते, ॲप्रूव्ड देते. ॲप्रूव्डमध्ये आपल्याला काही डॉक्युमेंट्स असतात, त्या डॉक्युमेंटची फॉर्मॅलिटी. सो थोडक्यात आपण म्हणायचं काय की ॲप्रूव्ड जे असते आपलं, समजा ॲप्रूव्ड कसं देतो, जेव्हा PCI सॅटिस्फाय होते, समजा सॅटिस्फाय ER गोष्टी सगळ्या आहेत, त्यानंतर सगळं फॅसिलिटीज आहेत. इन्स्पेक्शनचा अजून पहिला आपण मुद्दा काय म्हटला की ERच्या अंडर असते. दुसरं म्हणजे काय की एक्झामिनेशन नीट होतात का. पण तिसरं काय असते म्हणजे की तिसऱ्या त्या गोष्टीमध्ये आपल्याला इन्स्पेक्शनच्या गोष्टीमध्ये की पहिला पॉईंट काय आपला की ERच्या अंडर आहे का नाही. दुसरा पॉईंट एक्झामिनेशन होतात का नाही. तिसरा काय आपल्याला फॅसिलिटीज आहेत की नाहीत, या सर्व गोष्टी आहेत का नाही आपल्याला इन्स्पेक्शनमध्ये चेक करतात. त्यानंतर आपला तिसरा पॉईंट आपण म्हटलं ॲप्रूव्ड, तर स्टॅटिस्फाय झालं आपल्याला, समजा पहिल्या पॉईंटला स्टॅटिस्फाय झाले, बरोबर आहे, यांना देऊन टाका. त्यानंतर ERच्या दृष्टिकोनातून जर समजा आपला ॲप्रूव्ड इन्स्टिट्यूट असेल तर आपल्याला आहे ना स्टॅटिस्फाय झालं आपण समजा, तर ॲप्रूव्ड होऊन जाते आपलं. ॲप्रूव्ड होऊन गेल्यानंतर आपल्याला काय ER एक्झामिनेशन फॅसिलिटी सर्व प्रोव्हाइड करतं. ती इथे असा कोर्स असते आपल्या त्या कॉलेजमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये येऊ शकतो की फार्मासिस्टचा आपल्याला माहिती देतो. त्यानंतर डिक्लेरेशन, लास्ट पॉईंट. डिक्लेरेशन म्हणजे एक असा फॉर्म असते की तुम्ही डिक्लेअर केलं की आता आपल्याला ॲप्रूव्ड भेटलं, आता सर्व गोष्टीचं ॲप्रूव्ड भेटलं, त्यामुळं आपल्याला डिक्लेरेशनमध्ये काय होते, यांची मीटिंग होते. तर ॲप्रूव्ड भेटलं, डिक्लेरेशनमध्ये मीटिंग झाल्यानंतर आपल्याला सर्व प्रोव्हाइड
प्रोव्हाइड करून टाकतात, आपल्याला डिक्लेरेशन म्हणून असा स्टॅम्प देऊन टाकतात. आणि त्यानंतर आपल्याला ऑफिशियल गॅजेट नावाचा प्रकार असतो, ते पण मी सांगणार आहे. ऑफिशियल गॅजेटचा पण एक प्रकार असणार आहे. त्या पण गोष्टी आपण आत्ता गरज नाही, त्याला पुढे जाऊन सांगूत ऑफिशियल गॅजेट काय असते काय नाही. सो तुम्हाला बघायचं असलं तर आपण परत एकदा रिव्हिजन करून ॲप्लिकेशन ऑफ इन्स्टिट्यूट जो PCIला करत असतो ॲप्लिकेशन, आणि बी फार्मा डी फार्मा कोर्ससाठी स्टडी जे कंडक्ट करतील आपला कोर्स आपल्या कॉलेजमध्ये येण्यासाठी डी फार्मा. सुरुवातीला खूप जण कॉलेजची सुरुवात डी फार्मापासून करत असतात. त्यानंतर बी फार्मा झाल्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी म्हणून एक नवीन कोर्स असतो, जे की आपल्याला डिप्लोमा केल्यानंतर डायरेक्ट बी फार्मसीला सेकंड इयरला ॲडमिशन मिळत असतं. त्याचं गोष्टी भेटत असतात. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इन्स्पेक्शन काय. इन्स्पेक्शनमध्ये PCIची कमिटी येणार. ERच्या आपण ते लिहिले बघा, ER म्हणजे एज्युकेशन रेग्युलेशनचे शिकलं आपण, कालची व्हिडिओ बघा तुम्ही, त्याच्यात मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्या काही एक्झाम असतात, त्या एक्झाम बरोबर आहेत का आणि फॅसिलिटीज आहेत का, तो आपल्या PCIची कमिटी चेक करत असते, इन्स्पेक्शनचे लोक आलेले. त्यानंतर यांना या 2 गोष्टी जर बरोबर वाटल्या, स्टार मार्क केलेले आपण, त्यानंतर आपल्याला अप्रूव्हड काय स्पेसिस. तर अप्रूव्हडचा पेसेस काय आहे, तर आपल्याला जे सॅटिस्फाय झालं समजा PCI, तर आपल्याला अप्रूव्ह भेटून जाते. डिक्लेरेशनमध्ये ऑफिशियल गॅजेटनुसार आपल्याला डिक्लेरेशन भेटून आपल्याला ऑफिशियली डिक्लेअर करतात या कॉलेजचा PCIचा अप्रूव्ड आहे. सो आता आपण एज्युकेशन झाल्यानंतर नेक्स्ट पार्टमध्ये आपण शिकणार आहोत की यांचे लायसन्सचं कसं असतं. सो आता आपण एका नवीन पॉईंटबद्दल माहिती घेणार आहोत. आपण अप्रूव्ड पेसेसबद्दल माहिती घेतली. आता आपलं स्टेट फार्मसी काउन्सिलिंग संपलं, सुरू होणारच्या आधी आपल्याला एक पॉईंट आहे आपल्या सिलेबसमध्ये, तो म्हणजे सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मसी. सेंट्रल रजिस्टर ऑफ फार्मसी याच्यामध्ये काय आहे की आता आपल्याला समजा आता गोष्टी आहेत काही, सेंट्रल काउन्सिलिंग जो असतो आपला PCI, तो मेंटेन इन प्रिस्क्राईब मॅनर. जे मेंटेनची यांची प्रिस्क्राईब मॅनर कशासाठी, RX म्हणजे आपलं RMP नाही, RX म्हणजे रजिस्टर फार्मासिस्ट. सो याची डेफिनेशन काय होऊ शकते, सेंट्रल काउन्सिलिंग, सेंट्रल रजिस्टर, सेंट्रल काउन्सिलिंग विच कन्सिस्ट ऑफ which is maintained the prescribed manner for register of pharmacy. Prescribed manner for register of pharmacy. सो ही अशी एक छोटीशी डेफिनेशन आहे. सो आता सेंट्रल फार्मसी रजिस्टर आपण करत असतो, त्यासाठी आपल्याला प्रिस्क्राईब मॅनरनुसार असते. त्याची डेफिनेशन खाली विचारू शकतात आपल्याला. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या गोष्टी म्हणजे स्टेट फार्मसी काउन्सिलकडे. सो आता आपल्याला एक छोटासा पॉईंट बघायचा आहे, सेंट्रल रजिस्टरमधलाच आहे. त्यामध्ये आपल्याला काय स्टेट फार्मसी काउन्सिलिंग जो असतो आपला, म्हणजे आता मी एक्झाम्पल सांगितलं होतं की महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल आहे आपल्या महाराष्ट्रासाठी. सो तर महाराष्ट्रासाठी कसं असते आपल्याला लक्ष द्या इकडं, की सेंट्रल काउन्सिलिंग आणि सेंट्रल काउन्सिलिंगला आपल्या सेंट्रलला एक केंद्र सरकार असतं आणि हे राज्य सरकार असतं असं समजा. सो आता कसं असते, सेंट्रल रजिस्टरमध्ये जे आपण नोंदणी करतो त्यांना आपल्याला सप्लाय करावं लागतं सेंट्रल काउन्सिलिंगकडं. 5 कॉपीमध्ये सबमिट करावं लागतं. ते पण कधी 1 एप्रिलच्या पुढून, जी की आता आपले आर्थिक वर्ष सुरू होते. आर्थिक वर्ष कधी सुरू होते, तर आर्थिक वर्ष 1 एप्रिल टू 31 मार्च. आपल्याला जर समजा इन्कम सर्टिफिकेट, कोणाला काही डॉक्युमेंट्स काढायचे असतील, जे की आता फॉर एक्झाम्पल EWS सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, किंवा मग आता इतर कुठलेही डॉक्युमेंट काढायचे असतील, तरी त्या काढल्यानंतर त्यांची व्हॅलिडिटी फक्त आणि फक्त एवढ्या काळामध्ये असते. तरी आफ्टर 1 एप्रिल 5 पर्यंत आपल्याला सेंड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे की एखाद्या वेळेस बाय चान्स जर समजा स्टेट काउन्सिलिंगला सेंट्रल काउन्सिलिंगला आपल्याला डाटा पाठवला नाही की आमच्याकडे रजिस्टर. सो त्यानंतर आपल्याला काय बघतो, आपण काय म्हणतो की सेंट्रल काउन्सिलिंग काय करतं, सेंट्रल रजिस्टरनं टाईम टू टाईम रिवाईज करत असते. आणि सांगत असते की तुम्ही या. आणि यांचा अर्थ काय असतो आपल्याला, की यांच्या कशासाठी असतो हे डाटा यांना कलेक्ट करायचा. आपला एक ॲक्ट आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट
1872 या ॲक्टनुसार आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये नाही तरी कसं स्टेट काउन्सिलिंग सप्लाय सेंट्रल काउन्सिलिंगला करतो त्यांच्या आपल्याला फक्त इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1972च्या अंडर आपल्याला त्या गोष्टी सगळ्या बघावं लागतात. त्यानंतर आपल्याला आहे ना रिवाईज करत असते सेंट्रल काउन्सिलिंग. मी आता सांगले ऑफिशियल गॅजेटनुसार आपल्याला सगळे माहिती स्टेटला सेंट्रलला पुरवावं लागते. 5 कॉपी सेंड करावं लागतात. त्यानंतर 1 एप्रिलच्या आफ्टर्स आपल्याला सेंड करावं लागतं. त्यानंतर एव्हिडन्स ॲक्टच्या नुसार आपल्याला त्यांचे एव्हिडन्स आपल्याला कॉपीज ठेवावं लागतात की एवढ्या जणांची एवढ्या स्टेटमधून इतके आले, त्या स्टेटमधून तितके आले. त्यानंतर आता आपल्याला काय नेक्स्ट काय शिकायचं आहे, स्टेट अँड जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग. सो स्टेट अँड जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं स्टेट आणि जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये जर थोडक्यात बघायचं झालं तर आपल्याला काय काय गोष्टी पाहिजे आहेत. त्यामध्ये पण सेम असतं, इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये पण असतं. सो तर आता आपण स्टार्ट करणार आहोत जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग. सो तर आता आपण नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहोत, त्याचं नाव आहे स्टेट फार्मसी काउन्सिलिंग. त्यामध्ये आता आपल्याला काय पाहिजे, स्टेट फार्मसी काउन्सिलिंग स्टेटच्या दृष्टिकोनातून थोडक्यात जर विचार झाला तर स्टेट लेवलमध्ये आपल्याला काय काय असतं. म्हणजे PCI काय करत असतं की सेंट्रल काउन्सिलिंग असतं आपण शिकलो, आणि स्टेट फार्मसी PCI काय प्रत्येक स्टेट वाईज देत असतो. तर आपल्या स्टेटचं काय महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, त्यानंतर गुजरातचं काय गुजरात स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, अशा विविध त्यांच्या याच्यामध्ये तेलंगणा स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, अशा वेगवेगळ्या प्रकारचे फार्मसी काउन्सिलिंग आपल्याला एव्हरी स्टेटला म्हणजे प्रत्येक स्टेटला दिलेलं असतं PCI सेंट्रल काउन्सिलिंग. तर त्याच्यामध्ये आता आपल्याला पण सेम कॉन्स्टिट्यूशन अँड फंक्शन बघायचे आहेत. या दोन गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण काय करूत, आता कॉन्स्टिट्यूएंट काय असतात त्यामध्ये पहिला आहे इलेक्टेड मेंबर. इलेक्टेड मेंबर मध्ये काय इलेक्टेड मेंबर, नॉमिनेटेड मेंबर, एक्स ऑफिसो मेंबर, या 3 गोष्टी असतात. त्यामध्ये काय असते तर आपण PCIचे शिकले होते 6 मेंबर, त्यामधले 4 असे टीचर असतात, एक मेडिकल असतो. त्या सेम इथं पण इलेक्टेड मेंबरमध्ये आपल्याला बघायचं आहे की इलेक्टेड मेंबर किती असतात. सो इलेक्टेड मेंबर एक 6 मेंबर असतात, बरोबर. त्यामध्ये हे इलेक्टेड करत असतं स्टेट लेवल, स्टेट फार्मसी काउन्सिलिंग SPC शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित आहे. त्यानंतर आपल्याला 6 मेंबर असतात, ते 6 मेंबर फार्मसिस्ट असतात सगळे आपले, त्यामध्ये डॉक्टर वगैरे कोणी नसतो. सो तर लक्ष द्या, थोडं व्हिडिओमध्ये इश्यू आलता त्यामुळे मी डबल सांगत आहे तुम्हाला. आता आपल्याला काय इलेक्टेड मेंबरमध्ये काय शिकायचं आहे की आता जसं आपण फार्मसी काउन्सिलमध्ये शिकलो त्याच गोष्टीचं शिकायचं आपल्याला. सो याच्यामध्ये काय असते, तिथं पण 6 मेंबर असतात इलेक्टेड मेंबर, इथं पण 6 मेंबर असतात. 6 मेंबर इलेक्टेड बाय स्टेट फार्मसी काउन्सिलिंग. ह्या 6 मेंबर इलेक्टेड करत असतात. त्यामध्ये आपल्याला समजा काय म्हटले त्यानं की 5 फार्मसिस्ट आपल्याला हे असतात, 6 मेंबर इलेक्टेड बाय FCC. त्यामध्ये 5 मेंबर जे असतात ते रजिस्टर फार्मसिस्ट असतात, रजिस्टर फार्मसिस्ट असतात. त्यानंतर 5 मेंबर रजिस्टर फार्मसिस्ट आहे. 1 मेंबर कुठले असतात ते म्हणजे आपल्या रजिस्टर फार्मसी झालं. 1 मेंबर असते मेडिकल काउन्सिलिंग, म्हणजे
डॉक्टर म्हणतो त्याला आपण, डॉक्टर साहेब असतात, हे असे इलेक्टेड मेंबर आहेत आपले. सो तर पेपरमध्ये आपल्याला हे 5 मार्काला पण येऊ शकतो किंवा मग डिफरन्स बिटवीन लिहून येतो. जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल म्हणजे काय ते आपण पुढे शिकणार आहोत, आणि जॉईंट आणि स्टेट फार्मसी काउन्सिलिंग काय ते पण शिकणार आहोत. त्यामध्ये आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं की इलेक्टेड मेंबर असतं कुठलं जरी असलं, PCIचं जरी असलं समजा सेंट्रल काउन्सिल, तरी पण 6 मेंबर इलेक्टेडमध्ये 6 मेंबर असतातच. त्यामध्ये इलेक्टेड बाय SPCचा अर्थ होतो स्टेट फार्मसी काउन्सिल. त्यामध्ये आपल्याला 5 मेंबर्स रजिस्टर फार्मासिस्ट आणि 1 मेंबर जो असतो तो मेडिकल काउन्सिलिंग, या 2 गोष्टीचं आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट म्हणजे नॉमिनेटेड मेंबर. नॉमिनेटेड मेंबर काय असते या गोष्टीचं आपण बघणार आहोत. सो आता आपल्याला PCIमध्ये तर आता आपल्याला नॉमिनेटेड मेंबरमध्ये 6 मेंबर असतात ते आपण सांगितलं. त्यानंतर आता ॲटलिस्ट ते 3 मेंबर असतात का टीचर प्रिस्क्राईब डिग्री ऑर डिप्लोमा झालेले. सो तर आता आपल्याला गोष्टी कोणती बघायच्या आहेत त्यामध्ये आता आपल्याला PCI आणि PH म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोलॉजी आणि कॉग्नॉसी, या 3च म्हणले ना. तर या 3 गोष्टी आपल्याला बघायच्या. त्यानंतर आता नेक्स्ट पार्ट असतो आपला एक्स ऑफिसो मेंबर. सो ते एक्स ऑफिसो मेंबरमध्ये कसं आपण म्हणतो एक्स ऑफिसो मेंबर. एक्स ऑफिसो मेंबरमध्ये आता आपण काय बघतो की जो असतो तो आता चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, म्हणजे चीफचा शब्द असतो स्टेट लेवल, चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री, तसं यांचा पण एक चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतो. शॉर्टमध्ये लिहूत आता पटपट. त्यानंतर चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह झालं. त्यानंतर आता आपल्याला गोष्टी कोणत्या असतात त्या म्हणजे चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह झालं की ड्रग कंट्रोलर असतं. ड्रग कंट्रोल पण असतं त्या. तर समजा आता आपल्याला चीफ मिनिस्टर ड्रग कंट्रोल कोणत्या अंडर द ॲक्ट असतो ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1948. 1948च्या दृष्टिकोनातून आपल्याला ड्रग कंट्रोल असतो. एक असतो चीफ ॲडमिनिस्ट्रेशन, एक असतो ड्रग ॲक्ट. सो तर आता आपल्याला नेक्स्ट काय शिकायचं आहे का, तर जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचे काही, किंवा मग आता आपण फंक्शन बघू, त्याचे फंक्शन काय असतात ते बघूत. आता स्टेट फार्मसी काउन्सिलिंगचे फंक्शन ॲज स्टेट सेंट्रल काउन्सिलिंगचे तेच असू शकतात. सो तर आता आपल्याला जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंगबद्दल माहिती घ्यायची. आपण जे फंक्शन असतात ते ॲज इट इज सेम ॲज आपल्याला याच्यानुसार असतात. जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिल इलेक्टेड मेंबर असतात, त्याच्यामध्ये ॲग्रीमेंट असते, म्हणजे एक ॲग्रीमेंट प्रोव्हाइड करतात. त्या ॲग्रीमेंटमध्ये काय असते त्यांचे की नॉट लेस दॅन 3 म्हणजे 3पेक्षा कमी आणि 5पेक्षा जास्त इलेक्टेड मेंबर नसतात, जे की रजिस्टर फार्मसिस्ट असतात. त्यानंतर एक मेंबर असतो तो असतो मेडिकल काउन्सिलिंग. असे मिळून म्हणजे 3 किंवा म्हणजे 4 धरा, 3 धरा, 3, 4, 5 आणि एक असतं मेडिकल काउन्सिलिंग. असं असते आपले इलेक्टेड मेंबर. आणि नॉमिनेटेड मेंबरमध्ये पण प्रोव्हाइड ॲग्रीमेंट देतात, एक ॲग्रीमेंट प्रोव्हाइड करतात. त्यामध्ये नॉट लेस दॅन 4 4पेक्षा कमी आणि 5पेक्षा जास्त, सॉरी थोडी मिस्टेक झाली, नॉट लेस दॅन 2 आणि नॉट मोर दॅन 4 हे स्टेट गव्हर्नमेंट आपल्याला अप्रूव्ह देत असतं, आणि ते पण डिग्री ऑर डिप्लोमा. डी म्हणजे डिप्लोमा आणि डिग्री, या 2 गोष्टीला मान्यता देते. PC आणि RP म्हणजे रजिस्टर फार्मसिस्ट आणि PC म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्री, या 2 गोष्टीसाठी मान्यता देत असतं. त्यानंतर आता आपल्याला हे झाल्यानंतर तर थोडक्यात म्हटलं तर जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग आणि स्टेट फार्मसी काउन्सिल डिफरन्स पण होऊ शकते. त्याच्यामध्ये पण इलेक्टेड मेंबर द्यायचे, तिकडे काय आहेत इकडे काय आहेत ते लिहायचं. त्यानंतर नॉमिनेटेड मी आपल्या नोट्समध्ये डिटेलमध्ये दिलेलं आहे, तर मी लवकरच आपली वेबसाईट झाल्यानंतर टाकेल. त्यानंतर आता आपल्याला नॉमिनेटेड झालं एक्स ऑफिसो मेंबर असतो.
सो एक्स ऑफिसो मेंबर सेमच असतो दोन्हीचा पण. त्यामध्ये काय एक ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असतं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतो आणि एक ड्रग इन्क्वायरी, हे 2 मेंबर असतात. सो तर आता आपण आज काय शिकलो, आज आपण काय शिकलो त्याच्यामध्ये आपल्याला अप्रूव्ड प्लेस काय होतं, अप्रूव्ड ॲप्लिकेशन इन्स्टिट्यूट, त्यानंतर आपल्याला सर्व प्रकारचे डिक्लेरेशन कसं होतं, अप्रूव्ड कसं होतं, इन्स्पेक्शन कसं होते. त्याच्यानंतर आपण स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये इलेक्टेड मेंबरमध्ये शिकलो की 6 मेंबर असतात, त्याच्यातले 4 रजिस्टर फार्मासिस्ट असतात, एक डॉक्टर साहेब असतात. त्यानंतर आपण नॉमिनेटेड मेंबर शिकेल स्टेट फार्मसी काउन्सिल त्याच्यामध्ये 3 शिक्षक असतात. त्यानंतर आता मग आपण एक्स ऑफिसो मेंबर शिकलं, त्यामध्ये आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतात, ड्रग इन्क्वायरीचे असतात ते की अंडर DNC ॲक्ट 1940 फार्मसी ॲक्ट नंतर आपण DNC ॲक्ट सुरू करू. त्यामध्ये आपण काय असतं ते त्याची माहिती घेऊ. त्यानंतर आपण जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग सुरू केली. त्यानंतर आपण ॲग्रीमेंट नॉट ऐकतात ते आहे, नॉट लेस दॅन 3 आणि नॉट मोर दॅन 5 असतात. RP असतात म्हणजे रजिस्टर्ड फार्मसी, आणि एक मेडिकल काउन्सिलिंग असतो. नॉमिनेटेड मेंबरमध्ये सेम असतं, नॉट लेस दॅन 2 आणि या गोष्टी सर्व असतात. त्यानंतर आता आपल्याला पुढचे काय शिकायचं आहे की उद्याच्या आता आपला जो सेक्शन 1 जे होता त्याच्यामध्ये डिफाईन आपण शिकली. डिफाईन नंतर आता आपण ऑब्जेक्टिव्ह शिकलं आणि PCI शिकलं. तर सेक्शन 2 मध्ये आता आपण काय शिकलो. सेक्शन 2 मध्ये आपण शिकलो होतो की स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, त्यानंतर ER आणि EC या सर्व गोष्टी शिकल्यात. सो सेक्शन 1 आणि सेक्शन 2 मध्ये आता आपण काय आपला अर्धा टॉपिक झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण काय शिकलो, त्यामध्ये आता आपण काय शिकलो, डिफाईन ऑब्जेक्टिव्ह PCI या गोष्टी शिकल्या. त्यानंतर सेक्शन 2 मध्ये आपण ठरवलं होतं की आपल्या सेक्शन 2 मध्ये काय, तर 2 मध्ये आता आपल्याला SPC म्हणजे जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग, SJP म्हणजे जॉईंट स्टेट फार्मसी काउन्सिलिंग. त्यानंतर ER शिकलो, एज्युकेशन रेग्युलेशन काय असतात PCIचे, आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी काय असतात. आता उद्यापासून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. उद्यापासून आता आपण सगळ्या गोष्टी शिकल्या. RP शब्द आपण खूपदा वापरला, जो की रजिस्टर ऑफ फार्मासिस्ट. उद्यापासून आता आपल्याला सेक्शन 3 सुरू होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय सुरू करायचे, RP काय आपण इतक्या वेळेस म्हणत होतो. RP काय, तर रजिस्टर फार्मासिस्ट काय असते, त्यांचे कशा प्रकारे असते, फर्स्ट रजिस्टर म्हणजे काय, सबसिक्वेंट रजिस्टर म्हणजे काय, याची सर्वांची माहिती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर आजच्या लेक्चरमध्ये आता आपण माहिती पाहिजे थोडीशी एक पॉईंट राहिला, तो म्हणजे स्टेट फार्मसी काउन्सिलचं इन्स्पेक्शन कसं होतं. कंपाऊंडिंग डिस्पेन्सिंगच्या गोष्टीतून ड्रग इन्स्पेक्टर वेगवेगळ्या अपॉइंट असतो, त्यांना आपल्याला परवानगी घेऊन इन्स्पेक्शन होत असतं. जसं तिकडे होतं तसं तिकडे होत असतं, फक्त ते सेंट्रल काउन्सिलिंग आणि स्टेट काउन्सिलिंग असतं. सो तर लवकरच आता आपण काय करणार आहोत, रजिस्टर्ड फार्मसीबद्दल माहिती घेणार आहोत. त्यानंतर आता आपल्याला सेक्शन 3 मध्ये काय शिकायचं आहे, रजिस्टर्ड फार्मसी मेन पॉईंट, याच्यामध्ये सब पॉईंट येतात. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट रजिस्टर काय असतं, सबसिक्वेंट रजिस्टर काय असतं, त्यानंतर आपल्याला रिमूव्ह रजिस्टर कसं करतात काही, त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लास्टचा पॉईंट होता आपल्या चॅप्टरचा, तो म्हणजे ऑफेन्सेस अँड पेनाल्टी. या 2 गोष्टी आपल्याला सेक्शन 3 मध्ये. सेक्शन 3 आपलं वास्ट असणार आहे, त्यामुळे आता आपल्याला जास्त प्रिपरेशन करायची गरज आहे, कारण मेन गोष्टी आपल्याला असते त्याच्या. आता आपण एक एम ठेवलेला आहे की आपल्या जोपर्यंत फार्मसी ॲक्ट 1940 संपेल त्या दुसऱ्या दिवशीच्या लेक्चरला आपल्याला IMP क्वेश्चनची सिरीज सुरू होणार आहे. फार्मसी ॲक्टची IMP सिरीज PPT फॉर्मॅटमध्ये असणार आहे ती. त्या गोष्टीसाठी तुम्ही की कोणते क्वेश्चन पडू शकतात, किती मार्काला, अकॉर्डिंग टू सिलेबस, एक्झामिनेशनचा सिलेबस म्हणजे सेशनल असो कशा प्रकारे पडू शकतात. डिप्लोमाचा ER चेंज झाले 220च्या नुसार पेपरमध्ये कोणते क्वेश्चन पडू शकतात ते आपण PPT फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत ॲट द एंड ऑफ दिस चॅप्टर फार्मसी ॲक्ट. त्यानंतर आता आपल्याला MCQ पण पाहणार आहोत. तब्बल आपण 50 MCQ पाहणार आहोत. काही त्याच्यात PYQ असणार आहेत, काही प्रॅक्टिससाठी असणार आहेत. आणि रोज आपण आपल्या YouTube चॅनलवर
आपण एक क्वेश्चन पोस्ट करणार आहोत, तरी तुम्ही तिथं येणाऱ्या पोलवर योग्य त्या उत्तराला क्लिक करा आणि कमेंटमध्ये उत्तर द्या, हीच विनंती. आजच्यासाठी एवढेच. तुम्हाला जर माझे लेक्चर आवडले असल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि भरभरून माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा, जेणेकरून आपण मराठी भाषेमध्ये सर्व लेक्चराचे आणून लवकरच आपण आता फार्मसी ॲक्ट नंतर नवीन ॲक्ट सुरू करणार आहोत. भेटू तुझ्याच लेक्चरला. थँक्यू.